नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि आज मी खूप छान व्हिडिओ परत घेऊन आलो आहे आणि तो आहे बॉलिंजर बँड. कोणी याला बॉलिंगर बँड सुद्धा म्हणतं. ॲक्चुअल प्रोनन्सिएशन त्याचं बॉलिंगर बँडच आहे, पण मला ती एक सवय लागली आहे बॉलिंजर बँड बोलायची. तर तुम्ही बॉलिंगर बँड असं सवय लावा. मी आता तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय तो माझा चॅनलचा कंटेंटचा मेन जो डॅशबोर्ड आहे तो दाखवतोय. तर डॅशबोर्डवरती तुम्ही बघाल तर पहिला जो व्हिडिओ दिसतोय जो शेवटचा अपलोड केलेला व्हिडिओ आहे तो बॉलिंगर बँडच्या बद्दल माहिती सांगतोय. याच्यामध्ये सगळ्यात जेवढी चांगली समजवता येईल अशी मी माहिती याच्यामध्ये सांगितलेली आहे. तर ज्यांनी हा व्हिडिओ पाहिलेला नाहीये त्यांनी हा जरूर व्हिडिओ पाहावा, कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला आत्ताचा जो व्हिडिओ तुम्ही बघताय तो समजेल. त्यामुळे ज्यांनी पाहिला नसेल तर त्यांनी बॉलिंजर किंवा बॉलिंगर बँडची जी विस्तृत माहितीवाला व्हिडिओ आहे तो जरूर पाहावा आणि त्यानंतर मग आत्ताचा व्हिडिओ पाहावा. त्याच्यामुळे तुम्हाला मदत होईल, कारण यामध्ये मी पुढची स्टेप किंवा ॲडव्हान्स स्टेप किंवा स्ट्रॅटर्जीज शिकवणार आहे. आता मी पुढे जातोय माझ्या अ, अ, याच्या डीमॅट अकाउंटच्या पेजवरती जातोय. तर त्यामध्ये तुम्ही बघाल तर मी बॉलिंजर बँड किंवा बॉलिंगर बँड ऑलरेडी अप्लाय केलेला आहे. तर मी जातोय तो थोडं पेज मी थोडं मोठं करतो स्क्रीनवरती तुम्हाला व्यवस्थित दिसेल असं. तर तुम्ही जर इथे बघाल तर तुम्हाला स्क्रीनवरती अदानी एंटरप्राइजेसचा चार्ट दिसतोय. हा अदानी एंटरप्राइजेस याच्यावर टाइम फ्रेम बघाल तर 1 दिवसाची टाइम फ्रेम आहे आणि खाली MACD सुद्धा अप्लाय केलेला आहे आणि तुम्हाला हा जो बँड दिसतोय तर हा याचा अप्पर बँड मधला जो मिडल बँड आहे तो साधारण 20 दिवसाची सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज असते मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आणि हा काळ्या रंगाचा लोअर बँड. त्याच्याशिवाय इकडे जी दिसते गुलाबी कलरची किंवा पिंक कलरची ती 50 दिवसाची मूव्हिंग ॲव्हरेज आहे. ग्रीन कलरची दिसते ती 100 दिवसाची मूव्हिंग ॲव्हरेज आहे आणि ही रेड कलरची खाली दिसते ती मूव्हिंग आहे 200 दिवसांची. हे आम्ही अप्लाय करून का ठेवलेल्या आहेत तर तुम्हाला त्या ठिकाणी सपोर्ट किंवा रेजिस्टन्सच्या गोष्टी कळाव्यात यासाठी तुम्हाला मी ते दाखवलेलं आहे. आणि खाली आपल्याला हेल्प करायला अजून एक मित्र आहे तो म्हणजे MACD. आपल्या ज्या डिफॉल्ट सेटिंगमध्ये आहे त्याच्यामध्ये कोणतेही चेंजेस मी कुठल्याही इंडिकेटर बरोबर करत नाही. आता हे तुम्हाला कळालं की आपण काय केलंय ते. आता आपण जाऊया डायरेक्ट स्ट्रॅटर्जीच्या पार्टवरती, की आपण कुठे चुकू शकतो आणि कुठे चुकायचं नाहीये, या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिल्यांदा जाऊया बॉलिंजर किंवा बॉलिंगर बँडमध्ये काय होतं. बॉलिंगर बँडमध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्या कुठल्या गोष्टी ते तुम्हाला मी सांगतो. एक तर बॉलिंगर बँडमध्ये आपण हा अप्पर आणि लोअरचंच बघूया. मिडल बँड मी याच्यामध्ये काढत नाहीये. यामध्ये बघाल तर हा जो अप्पर बँड आहे आणि हा खालचा लोअर बँड आहे तो सरळ रेषेत चाललेला आहे, म्हणजे इथे मुवमेंट फार होत नाही आणि त्यानंतर मग बँडमध्ये वायडनिंग होते किंवा बँड फुगतो. तर हा जो बँड फुगतोय तर हा बँड फुगतोय तर मग त्यामध्ये त्या त्या प्राइसमध्ये मुवमेंट वाढते. पण हे एकदा फुगून झाल्यानंतर मग परत जेव्हा बँड जवळ यायला लागतो आणि परत त्यानंतर बँडमध्ये कॉन्ट्रॅक्शन येतं. म्हणजे तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे की हे जी गोष्ट आहे ही सतत घडत राहते प्रत्येक स्टॉकमध्ये. म्हणजे प्रत्येक वेळेस स्टॉकमध्ये बँड हा कॉन्ट्रॅक्ट होणार, प्रत्येक वेळेस बँड तुमच्या काही वेळानंतर तो फुगणार, परत कॉन्ट्रॅक्ट होणार. तर आपण ट्रेडिंग कुठे करायचं किंवा ट्रेडिंगला सुरुवात कुठे करायची हे याच्यातून आपल्याला माहिती पडतं. आता तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे यामध्ये ट्रेडिंग चालू होण्याच्या पूर्वी आपल्याला ते बघायचं आहे की त्या स्टॉकमध्ये बॉलिंगर बँडच्या ठिकाणी तो जाड झाला आहे बॉलिंगर बँड की तो निमुळता आहे, म्हणजे तो कॉन्ट्रॅक्ट आहे की रिलॅक्स झालेला आहे, हे बघणं फार महत्त्वाचं आहे. तर आपण त्या ठिकाणी जी पहिली कॅन्डल तयार होते त्या कॅन्डलला आपल्याला महत्त्व द्यायचे आहे. तर कॅन्डल ती कुठे तयार होते याचं मी आता तुम्हाला सांगतो. आता सगळ्यात पहिल्यांदा थोडं मी हा बँड आहे तो थोडा आणखीन पाठीमागे जाऊया, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित उदाहरण देऊन मला समजावता येईल. हां.
हा आता दिवसाचा तुम्हाला चार्ट दिसतोय अदानी एंटरप्राइजेसचा. तुम्ही अक्षरशः बघाल तर ह्या बँडमध्ये कॉन्ट्रॅक्शन कसं झालंय. इथून व्होलेटिलिटी किंवा कॉन्ट्रॅक्शन वाढत गेलं, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन हळूहळू बँड कॉन्ट्रॅक्ट होत गेला आणि तो इथपर्यंत कॉन्ट्रॅक्ट झाला. इथून पण कॉन्ट्रॅक्शन कमी 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 होत गेलं आणि तो एवढा कॉन्ट्रॅक्ट झाला, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की एवढ्या दिवसापासून या तारखेपासून ते या तारखेपर्यंत म्हणजे प्रत्येक कॅन्डल ही एक दिवसाची आहे आणि या प्रत्येक दिवसाच्या दिवशी त्या ठिकाणी मोठे प्लेयर होते किंवा स्मार्ट मनी होता, तो पोझिशन बनवत होता. त्यामुळे त्या ठिकाणी त्या कॅन्डलमध्ये फारसे बदल होताना दिसत नाही. म्हणजे तुम्ही आज एक नवीन गोष्ट शिकलात की जेव्हाही कन्सॉलिडेशन होतं किंवा बँड हा बारीक होतो, जवळ येतो किंवा बँडमध्ये कॉन्ट्रॅक्शन होतं, तेव्हा त्या ठिकाणी स्मार्ट मनी मनी पोझिशन घेत असतो. त्या ठिकाणी ठिकाणी पुढे जे होणारे जे चेंजेस आहेत, जसं याच्यामध्ये स्टॉकमध्ये अपट्रेंड आला किंवा त्याच्यामध्ये किंमत वाढली, याचा असा अर्थ होतो त्या ठिकाणी या सगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी सुद्धा या मुवमेंट नव्हत्या अजिबात स्टॉकमध्ये, त्या ठिकाणी स्मार्ट मनी तो स्टॉक बाय करत होते. त्याच्यामुळेच त्यानंतर त्या स्टॉकमध्ये किंमत वाढताना दिसली. आता तुम्हाला हे शोधून काढायचं नाहीये की त्या स्टॉकमध्ये मोठे प्लेयर बाय करतात का सेल करतात, हे सुद्धा बघायची गरज नाही. ते मार्केटला ठरवू द्या. तर ते कसं ठरवणार मार्केट, त्याच्याबद्दल आपण आता बोलतोय. जसं आता हा बँड तुम्ही इथे बघा, तर बँडला मी इथे मार्क करतो खालून आणि वरतून. मी मधल्या बँडची आता सध्या चर्चा करत नाहीये. तर जेव्हा ही पहिली कॅन्डल फॉर्म झाली, त्या ठिकाणीच आपल्याला एक सिग्नल मिळाला की या स्टॉकमध्ये आता बाईंग होणार आहे किंवा बाईंग झालेली आहे. याचं कारण असं, आपण परत जाऊया मागच्या व्हिडिओच्या माहितीमध्ये. आपण मागच्या व्हिडिओच्या माहितीमध्ये काय शिकलो होतो? मागच्या व्हिडिओच्या माहितीमध्ये हे शिकलो होतो, 95% वेळा स्टॉक हा 2 बँडच्या मध्ये राहतो. बरोबर. आता हे 2 बँड एकदम जवळ-जवळ आलेत, म्हणजे 95% वेळा हा बँडच्या आतमध्येच त्या स्टॉकची किंमत राहणार, कारण आपण तिथे 2 स्टँडर्ड डेव्हिएशन अप्लाय केलंय. म्हणजे बॉलिंगर बँडचं महत्त्व काय आहे, की तो सांगतो त्या स्टॉकची किंमत 95% वेळा 2 लाईनच्या मध्येच, म्हणजे अप्पर बँड आणि लोअर बँडच्या मध्येच राहायला पाहिजे. पण हे काहीतरी वेगळं झालंय. म्हणजे ही कॅन्डल जी तुम्हाला दिसतेय ग्रीन कलरची, ती बँडच्या अक्षरशः बाहेर आलेली आहे. तुम्ही बघाल तर इथे बँड आहे तो, तर त्याचं लाईन इथपर्यंतच आहे, पण अक्षरशः त्या बँडनी त्या कॅन्डलनी तो बँड तोडलेला आहे. म्हणजे इथे काहीतरी नवल होणार सारखी गोष्ट, जी 5% गोष्ट व्हायला पाहिजे ती झालेली आहे आणि ती 5% जी गोष्ट होते, म्हणजे 95 मधून उरलेला भाग समजा, की जी गोष्ट नाही व्हायला पाहिजे बँडच्या विरुद्ध सांगणारी गोष्ट झाली. म्हणजे बँड तर म्हणतोय की बँडच्या आतमध्येच प्राइस क्लोज व्हायला पाहिजे किंवा त्यामध्येच प्राइस किंवा त्या कॅन्डल तयार व्हायला पाहिजेत, तर ती कॅन्डल त्या बँडच्या बाहेर आली. म्हणजे तिथेच एक पहिल्याला आपल्याला बाय सिग्नल मिळाला आणि तिथे जेव्हा तुम्ही बाय करणार, तेव्हा तुम्ही इथे समजू शकता की पुढची कॅन्डल सुद्धा बायलाच किंवा किंमत वाढणारीच आहे. म्हणजे तुम्हाला आज एक गोष्ट कळाली की जेव्हा ही कॅन्डल ब्रेकआउट देते किंवा ती अप्पर बँडला टच करते किंवा ती तोडते, त्यावेळेस आपल्याला पहिला सिग्नल मिळतो की तिथे बाय केलं पाहिजे. ते जर कॅन्डलने इथे खाली ब्रेकडाऊन दिला असता, तर या स्टॉकमध्ये सेलिंगचा कॉल आला असता किंवा त्या ठिकाणी आपण स्टॉक विकला असता पहिल्यांदा. म्हणजे आता आपल्याला 2 गोष्टी कळाल्या, की जेव्हा पण आपण स्टॉकमध्ये बाय किंवा सेल करायचा आहे, त्याच्या आधी त्या स्टॉकमध्ये बँड हा छोटा असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर खाली किंवा वरती, समजा या केसमध्ये वरती कॅन्डल तयार झाली, ती बँडच्या बाहेर कॅन्डल तयार होणं इम्पॉर्टंट आहे. ही पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन. पहिली कंडिशन म्हणजे बँड छोटा असणं इम्पॉर्टंट आहे, ही पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, जी कॅन्डल आहे ती बँडच्या बाहेर तयार व्हायला पाहिजे. पहिली कॅन्डल ज्या ठिकाणी तयार होते, मग ती वरच्या बाजूला असेल तर बाय कॉल होतो, खालच्या बाजूला असेल तर सेल कॉल होतो किंवा ती किंमत त्या किमतीला आपण विकू शकतो. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे की पहिली कॅन्डल फार महत्त्वाची
आहे. मग त्यानंतर आपण त्या ठिकाणी बाय करू शकतो. हा झाला दुसरा सिनारिओ. आता तिसरी कंडिशन काय आहे ते तुम्हाला दाखवतो. ती तिसरी कंडिशन तुम्हाला समजावून सांगतो. जेव्हा ही पहिल्या ठिकाणी कॅन्डल तयार होते, जी मोठीवाली कॅन्डल, ही ग्रीनवाली कॅन्डल तयार होते, तेव्हा बँडचा खालचा जो लोअर बँड आहे तो खाली झुकतो आणि वरचा जो बँड आहे तो वरच्या बाजूला जातो. म्हणजे हे सुद्धा तिथे घडताना दिसलं पाहिजे. ही तिसरी कंडिशन आहे. म्हणजे जेव्हाही कॉन्सॉलिडेशन होतं किंवा बँड छोटा होतो आणि त्यानंतर तिथे समजा कॅन्डल तयार झाली, ही कॅन्डल तयार झाली, तर त्या ठिकाणी कॅन्डल नंतर तो अप्पर बँड वरती गेला पाहिजे आणि लोअर बँड खाली येऊन परत वरती गेला पाहिजे, जसा हा अप्पर बँड वरती जातोय. तुम्ही इथे बघाल तर हा खाली जरी आला बँड तर त्यानंतर तो वरती जायला लागला, जसा हा अप्पर बँड वरती जातोय. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं कॉन्ट्रॅक्शन म्हणजे बँड छोटा असणं महत्त्वाचं आहे. दुसरं कॅन्डल फॉर्म होणं महत्त्वाचं आहे, जी बँडला टच करून वरती येईल, वरती क्लोज देईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे अप्पर बँड आणि लोअर बँडच्या ज्या मुवमेंट मी सांगितल्या, त्या होणं सुद्धा महत्त्वाचं आहे. ते होणं खूप महत्त्वाचं आहे. त्या गोष्टीनंतरच आपल्याला कळतं की तिकडे बँड सांगतोय की बाय करा किंवा सेल करा. फॉर एक्झाम्पल आता आपण ह्या गोष्टी बायच्या किंवा सेलच्या बघितल्या, त्याप्रमाणे इथे सेलचा पण कॉल आपण बघून घेऊया. थोडं मी एक्सपांड करतो. आता बघा, इथे जेव्हा पहिल्यांदा कॅन्डल तयार झाली, जी बियरिश होती, आता इथे इथे बँड सेम कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. कॉन्टॅक्ट झाल्यानंतर ही मोठी रेड कॅन्डल तयार झाली. त्यानंतर बँड खाली पडायला लागला आणि वरचा बँड जरी वरती गेला असला तरी मग परत तो खाली पडायला लागला. म्हणजे जेव्हा सेलिंगची पोझिशन येते तेव्हा बँडमध्ये ज्या पण कॅन्डल तयार होतात ते खालच्या बाजूला तयार होतात आणि जेव्हा मार्केटमध्ये स्टॉक पडतो किंवा इंडेक्स पडते, जसं पडायला लागला तर ह्या लाईनसुद्धा खाली पडायला पाहिजेत आणि वरची लाईनसुद्धा थोड्या वेळासाठी वरती गेली असली तरी अप्पर बँडसुद्धा खाली पडायला लागला, हे तुम्हाला लक्षात येतंय. पण आपल्या ज्या कंडिशन आहेत त्या फॉलो होणं महत्त्वाचं आहे. सगळ्या कंडिशन मी लाईन बाय लाईन सांगितल्या, भले तो अप ट्रेंड असो किंवा डाऊन ट्रेंड असो, या कंडिशन होणं महत्त्वाचं आहे. त्यानंतरच आपण त्या ठिकाणी पोझिशन घेऊ शकतो. आता त्यानंतर दुसरी गोष्ट पण तुम्हाला मी समजावून सांगतो. ती कुठली गोष्ट ते पण तुम्हाला आता मी लगेच सांगतो. आता आपण आता परत जाऊया त्याच पोझिशनला जिथे आपण मगाशी होतो. आता इथे थोडं मी झूम करतो. झूम केल्यावर तुम्हाला कळेल. आता समजा इथे थोडं आणखीन झूम करतो. हां. आता इथे तुम्ही बघाल तर आपण आता बँडच्या ॲनाटॉमीकडे जाऊया. म्हणजे जे मी मागच्या वेळेस शिकवलं त्याच्यामध्ये जाऊया. आता जेव्हा इथे बघाल की स्टॉकचा अपट्रेंड आहे, बरोबर? अपट्रेंड आहे तर इथला जो मधला बँड जो दिसतोय, हा जो मधला बँड दिसतोय, मधला बँड आणि हा वरचा बँड आहे, याच्यामध्येच किंमत आहे. ती किंमत इथे खाली आली आहे का? अजिबात नाही. म्हणजे जेव्हा अपट्रेंड असतो तेव्हा जो मिडल बँड जो दिसतोय तुम्हाला हा आणि हा अप्पर बँड दिसतोय, त्याच्यामध्येच किंमत राहते. ती लोअर बँडमध्ये येत नाही. हे तुम्हाला लक्षात आलंय? म्हणजे ही अप्पर बँडमध्येच किंमत राहते, लोअर बँडमध्ये किंमत येत नाही. तसंच आपण थोडं पुढे जाऊया, म्हणजे तुम्हाला कळेल की जेव्हा पण किंमत खाली पडायला लागते, तेव्हा त्या स्टॉकमध्ये जी किमतीच्या कॅन्डल तयार होतात, त्या कॅन्डल खालच्या बाजूला असतात. जेव्हा अप ट्रेंड असतो तेव्हा अ, वरती असतात आणि डाउन ट्रेंड असतो तेव्हा खाली असतात. आता डाउन ट्रेंडचं पण बघूया. आता तुम्ही इथे बघाल तर मी परत दाखवतो की हा बँडची मधली लाईन आहे, ब्ल्यूवाली. आता ही अप्पर बँड आहे आणि हा लोअर बँड आहे. आता स्टॉक कुठून खाली पडतोय, बरोबर? पण इथे काय किंमत आहे का? इथे किंमत आलेली नाही किंवा तिथे कॅन्डल फॉर्म झालेली नाही. सगळ्या कॅन्डल ह्या मधला बँड आणि हा लोअर बँड याच्यामध्येच आहेत. म्हणजे अपट्रेंडमध्ये नेहमी मधल्या बँडच्या वरती किंमती असतात
आणि जेव्हा स्टॉक पडतो डाऊन ट्रेंडमध्ये नेहमी मधल्या बँडच्या खाली लोअर बँडच्या मध्ये ह्या किमती किंवा त्याच्या कॅन्डल तयार होत असतात, हे तुम्हाला लक्षात आलं. म्हणजे हा बँड आहे तो किती महत्वाचा आहे, किती इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, पण आताही सांगतोय, की ह्या मधल्या लाईनकडे लक्षात ठेवा आणि त्याच्या खाली कॅन्डल तयार होते की वरती कॅन्डल तयार होते, हे त्या स्टॉकमध्ये असलेला ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड सांगतं. त्यामुळे बॉलिंगर बँड हा फार महत्त्वाचा आहे. तुम्ही नेहमी बॉलिंगर बँड वापरा, हेच मी तुम्हाला सजेस्ट करेन. आता आपण पुढच्या टॉपिकवर जाऊया, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की मला काय म्हणायचं आहे. मी आता पुढच्या स्क्रीनवर आलोय. ही जी स्क्रीन तुम्हाला दिसते ती chartlink.com आहे. तुम्ही चार्ट लिंक जरी गुगलवरती सर्च केलं तरी पण तुम्ही साइन इन करून किंवा रजिस्टर करून त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की याचा साईटचा आपण कसा उपयोग करतोय. आता हे कसे स्कॅन तयार करायचे ते आपण नंतर पाहू. मी इथे बॉलिंजर बँड बुलिश असं लिहिलंय, म्हणजे या स्कॅनमध्ये जेवढे पण स्टॉक येणार ते बॉलिंजर बँड सांगतोय की हे स्टॉक बुलिश आहेत. आपण आता याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण बॉलिंजर बँडच्या बुलिशच्या स्कॅनमध्ये आलोय. तर याच्यामध्ये दोन आपल्याला स्टॉक दिसतात, एक तर झेन्सर टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि एम्फासिस. आता मी तो जो इथे सजेस्ट केलेला जो स्टॉक आहे तो मी इथे लावणारच आहे, पण या चार्ट लिंकच्या साईटबद्दल मी थोडं तुम्हाला हे सांगू इच्छितो. ही अशी एक वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये आपण जेव्हा कंडिशन्स तयार करू तर ते आपल्याला ॲटोमॅटिक जेवढे पण स्टॉक आहेत त्यामध्ये सर्च करून आपण जी कंडिशन ठेवलेली आहे ती कंडिशनला मॅच होणारे सगळ्या स्टॉकची लिस्ट तो प्रोव्हाइड करतो. म्हणजे आपण समजा असं ठरवलं आणि आपण अशा कंडिशन तयार केल्या की बोलिंजर बँड कोणते स्टॉक बुलिश आहे म्हणून सांगतो, तर त्याची लिस्ट येईल. असे आपण समजा कंडिशन तयार केली तिकडे. आता त्या कंडिशन कशा तयार करायच्या किंवा स्कॅन कसा तयार करायचा ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तुम्ही ज्यांना हवं आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की त्यांना खरंच हे शिकायचं असेल तरच मी त्या स्कॅन कशा तयार करायच्या ते सांगेन. आणि दुसरे कंडिशन आपण टाकलंय की बुलिश नाही पण बिअरिश स्कॅन केला आणि त्यामध्ये सांगितलं की बाबा आपल्याला बॉलिंगर बँडमध्ये कोणते बिअरिश स्टॉक आहेत, तर बिअरिश स्टॉकची पण लिस्ट आपण तयार करू शकतो. हे कसं करायचं मी नंतर सांगेन. आता आता मी मेन येतोय इंट्राडे आणि जे पोझिशनल करणाऱ्या ट्रेडरसाठी. आता इथून पुढे व्हिडिओ आहे ना तो आणखी ॲडव्हान्स होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. मी काय म्हणतोय ते फार इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. मी तर सगळ्या ट्रेडरना आता सांगेन किंवा जे ऑलरेडी ट्रेडिंगमध्ये आहेत त्यांना सांगेन की जे नवीन आहेत त्यांना ॲटलिस्ट की तुम्ही पोझिशनल ट्रेड करा. तुम्ही अजिबात इंट्राडे करू नका. जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा एखाद्या स्टॉकमधून कमवायचं आहे त्या उद्देशाने. आणि जे एकदमच नवीन आहेत त्यांना एक सांगेन की तुम्ही इंट्राडे करा, पोझिशनल पण करा, पण सिंगल क्वांटिटीनी करा किंवा पेपर ट्रेडिंगनी करा. कोणत्याही स्टॉकमध्ये घुसून नॉलेज नसताना प्रयत्न करून बाय किंवा सेल करू नका. तुम्हाला त्या मदतीसाठीच मी हे व्हिडिओ काढत आहे. आता आपण विचार करूया पोझिशनल. ज्या लोकांना एखादा स्टॉक घ्यायचा आहे आणि तो 15 दिवसांनी महिन्यांनी जसं त्याला टार्गेट अचीव होणार तेव्हा त्याला विकायचा आहे, तर त्यासाठी मी पहिल्यांदा सांगतोय. तर आता पहिला जो मी जो स्टॉक काढला तो एम्फासिसचा स्टॉकचं इथे तुम्हाला दिसतंय एम्फासिस स्टॉक आहे. मी थोडं हे क्लोज करतो. हां, तर एम्फासिस स्टॉक तुम्हाला दिसतोय, तर पण तुम्हाला इथे बघाल तर तिथे वीकली टाइम फ्रेम दिसतीये. आता मी परत इथे दाखवतोय तुम्हाला, इथे वीकली टाइम फ्रेम आहे आणि इकडे डेली टाइम फ्रेम आहे. मी यासाठी हा काढलेला आहे वीकली आणि डेली, तर तुम्हाला त्या स्टॉकमध्ये असणारा ट्रेंड कळेल. लक्षात आलं? आता जे लोक पोझिशनल स्टॉक विकत घेणारे आहेत किंवा बाय करणारे आहेत त्या लोकांसाठी हे दोन चार्ट फार इम्पॉर्टंट आहेत. कारण आपण पोझिशनल ट्रेडिंग करताना वीकली टाइम फ्रेम आणि डेली टाइम फ्रेम आणि आवरली टाइम फ्रेम ह्या लक्षात घेतो. म्हणजे जे पण स्टॉक घेणार आहेत आणि 8 दिवसांनी 10 दिवसांनी जसं टार्गेट अचीव झाल्यानंतर विकणार आहे त्यांना वीकली टाइम फ्रेम, डेली टाइम फ्रेम आणि आवरली टाइम फ्रेम फार इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही याच्यामध्येच बॉलिंगर बँडचा उपयोग करा.
हे मी सगळ्यांना सजेस्ट करेन. 5 मिनिटाचा 15 मिनिटाचा टाइम फ्रेम तुम्हाला पोझिशनल ट्रेडिंगसाठी अजिबात चांगला नाहीये. ते मी कसं ते समजावून सांगतो. आता आपण जाऊया इकडे महत्वाच्या गोष्टीकडे. एम्फासिसचा स्टॉक दिसतो या त्यामध्ये बघाल तर तुम्ही मधली ही जी 20 दिवसाची मूव्हिंग ॲव्हरेज आहे त्याला ऑलरेडी या स्टॉकनी तोडलेलं आहे. तर ही जी मधली लाईन आहे त्याची व्हॅल्यू दिसते बघा 2,963 रुपये आणि या कॅन्डलनी क्लोज किती दिलाय 3,009 रुपयाचा. म्हणजे 2963 पेक्षा 3,009 कधी पण जास्त आहे आणि या कॅन्डलचा क्लोज आहे तो याच्यापेक्षा हाय आहे. म्हणजे ऑलरेडी वीकली टाइम फ्रेम वरती काय सांगतोय बॉलिंगर बँड की हा स्टॉक बुलिश आहे. इकडे व्हॉल्यूम काय सांगतोय हा स्टॉक बुलिशला सपोर्ट करतोय, बरोबर. आणि त्याच्या आधीची कॅन्डल काय सांगते, हिला जर आपण थोडं हॅमर बघितलं तर हॅमर सारखी वाटतेय, पण हॅमरला ऍक्च्युली आणखीन जास्त थोडी वीक लागते किंवा ही शेपूट लागते, पण तशी त्यात शेपूट नाही. पण एवढी छान कॅन्डल झाली आहे तिने क्लोज 20 दिवसाचा किंवा वीकली मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती दिले आहे. म्हणजे वीकली स्टॉक सांगतोय बुलिश आहे. मग इथे आपण बी आपण असं लिहूया बुलिश. आता डे टाइम फ्रेम मध्ये जाऊया. आता थोडं हे मी बाजूला घेतो. हा, आता डे टाइम फ्रेम मध्ये बघाल तर ही जी 20 दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज आहे ती इथपर्यंत आहे आणि त्याचा क्लोज याने वरती दिलेला आहे. आणि इथे बघाल तर अक्षरशः जो अप्पर बँड आहे, म्हणजे जो अप्पर बँड आहे, अप्पर बँड इथे आहे त्याच्या वरती क्लोज दिलेला आहे. म्हणजे या कॅन्डलनी डे टाइम फ्रेम वरती असं दाखवलेलं आहे की त्याने अप्पर बँड तोडलेला आहे. आणि अप्पर बँड जेव्हा तोडतो तेव्हा आपलं तिथे लक्ष जाणं महत्वाचं आहे. कारण त्या स्टॉकनी त्या दिवशी 95.5चं जे पण बॉलिंजर बँडचं किंवा बॉलिंगर बँडचं जे गणित आहे त्याला तोडलेलं आहे. म्हणजे आपल्याला असे स्टॉक बघायचे आहेत जे त्या बँडच्या बाहेर यायचा बघायचा प्रयत्न करतायत. हे लक्षात आलं तुमच्या मी काय म्हणतोय. आता हा प्रयत्न एम्फायसिस या स्टॉकने केलेला आहे, कारण ही जी तुम्हाला डेची टाइम फ्रेम दिसते त्यामध्ये तर ऑलरेडी आपल्याला इथे दिसतंय की त्याने जो अप्पर बँड आहे तो तोडलेला आहे. इथे प्रत्येक ठिकाणी बघाल तर हा अप्पर बँड तोडलेला नाही, त्याच्या आतच तो क्लोज झालाय. म्हणजे 95% जे गणित आहे याचं बॉलिंगर बँडचं ते त्यांनी तोडलेलं आहे. म्हणजे आपल्याला या स्टॉककडे लक्ष द्यायला लागेल, कारण त्यांनी हा अप्पर बँड तोडलेला आहे. आता आज तर आपल्याला कळालं की याने आज अप्पर बँड तोडलेला आहे. मग आता आपल्याला काय करायला लागेल तर आपल्याला 1 दिवसाचा आणखी वाट बघायला लागेल. कारण आपल्याला काय करायचं आहे तर दुसरी जी कॅन्डल तयार होणार आहे ती ह्या कॅन्डलपेक्षा वरती असली पाहिजे आणि ती कॅन्डल या कॅन्डलच्या वरती क्लोज झाली पाहिजे. हे महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला कन्फर्मेशन मिळतं की त्या ठिकाणी त्या स्टॉकमध्ये बुलिश लोकांची ताकद जास्त आहे. आता इकडे व्हॉल्यूम पण बघाल तर हाय आहे आणि इकडे MACDने सुद्धा क्रॉस केलेला आहे, हे पण तुम्हाला दिसत आहे. म्हणजे हा स्टॉक पूर्णपणे सांगतोय की मी बुलिश होणार आहे. आता आपण परत थोडं मी काय करतो इकडे तो एम्फासिस स्टॉकचं नाव टाकतो म्हणजे तुम्हाला हे पूर्ण दिसेल. हा, एम्फासिस स्टॉकचा डे टाइम फ्रेम. आता तुम्हाला इथे दिसतंय बघा की त्याने ऑलरेडी तोडलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्या ज्या टर्म्स होत्या आधीच्या त्या आपण चेक करून बघूया. बघा इथे बँड आहे तो या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट झालेला होता. आता हा बँड 1 2 3 4 5 दिवसापासून कॉन्ट्रॅक्ट होतोय आणि त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर परत तो हा वरती चढायला लागलाय आणि हा खाली यायला लागलाय. ही दुसरी कंडिशन पण आपली फुलफिल झाली. आता इथे बायचा सिग्नल मिळाला, पण मी तरी पण सांगेन की तुम्ही अजून 1 दिवस वाट बघा. का वाट बघा, तो जो रूल आहे 3 कॅन्डलस्टिक रूल जो आहे तो तुम्हाला मी समजावून सांगतो. फॉर एक्झाम्पल आता मी त्या रूलकडेच येतो. समजा आपल्याला त्या 3 रूलचा काय उपयोग होणार आहे ते तुम्हाला सांगतो. समजा इथे एक कॅन्डल तयार झाली. आता मी इथे कॅन्डल ड्रॉ करतोय. मग ही कॅन्डल तयार झाली तर त्याचा हा जो बँड आहे तो पण पुढे जाणार, हा जो खालचा बँड आहे तो पण पुढे जाणार
आणि ही जी मधली 20 दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज आहे ती पण वरती जाणार, कारण स्टॉक वरती जातोय. आता 3 कॅन्डल रूल म्हणजे काय आहे ते पण तुम्हाला सांगतो. 3 कॅन्डल रूल म्हणजे काय आहे, की जी आजची कॅन्डल आहे तिचा जो हाय आहे तो पहिल्या हायपेक्षा जास्त असला पाहिजे. तर हा जो पहिल्या कॅन्डलचा हाय दिसतोय इथे मार्क करतो मी, हा हायपेक्षा ह्या कॅन्डलचा हाय आहे तो जास्त असला पाहिजे. म्हणजे एच इथे मी लिहून ठेवतो. म्हणजे आत्ताचा जो हाय आहे तो मोठा असला पाहिजे आधीच्या हायपेक्षा. आधीचा हाय जो आहे त्याला मी थोडं 0 काढतो आणि हा H1 म्हणजे आत्ताचा हाय. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता दुसरं काय आहे, की हा जो ह्याचा जो लो आहे, हा जो लो आहे तो सॉरी या हा जो क्लोज दिसतोय त्याच्यापेक्षा पण वरती असला पाहिजे. म्हणजे वरच्या कॅन्डलचा लो जो आहे किंवा आपण म्हणू शकतो हायपेक्षा पण जास्त असला पाहिजे. समजा पहिल्या कॅन्डलचा जो म्हणजे आत्ता तयार झालेल्या कॅन्डलचा जो लो आहे तो पहिल्या कॅन्डलच्या क्लोजपेक्षा किंवा हायपेक्षा जास्त असला पाहिजे, हे पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पहिल्या कॅन्डलचा क्लोज कुठे आहे? हा आहे. त्याचा हा आहे. म्हणजे ह्याचा जो लो जो आहे तो पहिल्या कॅन्डलच्या हायपेक्षा किंवा क्लोजपेक्षा मोठा असला पाहिजे, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. हा जो रूल आहे तो कॅन्डलस्टिकचा रूल आहे, तो मी तुम्हाला समजावून सांगतोय. आणि तिसरी गोष्ट आहे की या कॅन्डलचा जो क्लोज आहे, क्लोज म्हणजे ही किंमत आहे, ही किंमत आहे ती याच्या हायपेक्षा सुद्धा जास्त असली पाहिजे. म्हणजे थोडक्यात हा रूल कसा बनला आहे, तो रूल जो आहे तो मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन, कन्फ्यूज होऊ नका की काय असला पाहिजे रूल. याच्यामध्ये एकच आहे की जसं आपण अपट्रेंड मध्ये बघतो की पहिल्या हायपेक्षा दुसरा हाय हा उंचावर असतो, दुसरा हायपेक्षा तिसरा हाय हा उंचावर असतो. हा अपट्रेंड मध्ये आपण रूल बघितला. तसंच सेम आहे याच्यामध्ये, नवीन काय नाहीये. फक्त कॅन्डलचा आपण हाय पकडतो. म्हणजे आता नवीन झालेल्या कॅन्डलचा हाय म्हणजे ही कॅन्डलचा हाय पहिल्या हायपेक्षा जास्त असावा. या कॅन्डलचा जो लो आहे तो पहिल्या कॅन्डलचा जो आधीचा क्लोज होता किंवा त्याचा हाय होता त्याच्यापेक्षा वरती असेल तर आणखीन एक प्लस पॉईंट मिळतोय. म्हणजे ही कॅन्डल जी नवीन तयार होते ती प्रत्येक बाबतीत तिचा हाय असो, तिचा क्लोज असो किंवा तिचा लो असो, ही पहिल्या झालेल्या कॅन्डलपेक्षा जास्त किमतीची असावी, हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. म्हणजे परत एकदा थोडक्यात सांगतो, कारण तुम्ही इथे कन्फ्यूज होऊ शकता असं मला वाटतंय. हा, म्हणजे ही जी कॅन्डल नवीन तयार होणार आहे तर ही कॅन्डल जी आहे ती पहिल्या कॅन्डलच्या पेक्षा जास्त किमतीची असली पाहिजे. मग जास्त किमतीची असेल तर त्याचा हाय पण जास्त असणार किमतीचा, त्याचा क्लोज पण जास्त असणार आणि त्याचा लो पण जास्त असणार. सॉरी, क्लोज इकडे असेल, क्लोज पण जास्त असणार. म्हणजे थोडक्यात काय झालंय की आता नवीन झालेली कॅन्डल ही पहिल्या कॅन्डलपेक्षा वरती असायला पाहिजे. इन शॉर्ट म्हणायचं झालं तर पहिल्यापेक्षा वरती असायला पाहिजे. आणि ही जेव्हा कन्फर्मेशन आपल्याला मिळते तेव्हा तिथे आपण कन्फर्म बाय करू शकतो. हे मी जे सांगतोय ते पोझिशनल ट्रेडिंगसाठी आहे, इंट्राडे साठी नाहीये. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता बरं, तुम्ही हे तर बघितलं तर वीकली टाइम फ्रेम वरती, डेली टाइम फ्रेम वरती याचा आपण आवरली टाइम फ्रेम वरती सुद्धा बाय करू शकतो. फॉर पोझिशनल ट्रेडिंगसाठी मी सांगतोय. आता आपल्याला डोक्यात तर आलं आहे की या स्टॉकमध्ये बुलिशनेस आहे. वीकली टाइम फ्रेम वरती पण आलं, डेली टाइम फ्रेम वरती पण आलं. मग त्या स्टॉकला बाय कुठे करायचं आहे, तर बाय करायचं आहे लोअर बँडच्या ठिकाणी. आता तुम्ही बघाल या स्टॉकमध्ये जर आपल्याला कन्फर्म माहिती आहे की याच्यामध्ये बुलिशनेस आहे दुसऱ्या कॅन्डलनंतर, तो तुम्ही बाय कुठे कराल? लो कॅन्डलच्या ठिकाणी. इथे लो कॅन्डलच्या ठिकाणी बाय करा, लो बँडच्या ठिकाणी. सॉरी, आता लो बँडच्या ठिकाणी लो बँड तुटतोय का? अजिबात तुटत नाही. उलट वरचा बँड तुटतोय, बरोबर ना? तर इथे बाय करण्यापेक्षा तुम्ही इथे बाय करायला पाहिजे. आणि प्रत्येक कॅन्डल तुम्ही एक एक तासावरती जरी ऑब्झर्व केली तर कुठेही तुम्हाला बिअरिशनेस किंवा स्टॉक खाली पडतोय हे दिसत नाही. फॉर एक्झाम्पल, आपण हे सगळे तास बघतोय. हा बघा, हा शेवटचा तास जर मी लो ड्रॉ केला तर इथे
किती पण प्रयत्न केले, इथे प्रयत्न झाले, इथे प्रयत्न झाले, इथे तर किती वेळ तरी प्रयत्न झाले, पण हा स्टॉक त्या शेवटचा जो सपोर्ट होता त्याला तोडलेला नाही. हेच आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. तुम्ही जेव्हा पण स्टॉक खरेदी करणार तेव्हा छोट्या टाइम फ्रेमवरती बाय करायचा आहे, पण त्याला आधी मोठ्या टाइम फ्रेमवरती बघायचं आहे की त्याचा नक्की कोणता त्याचा व्ह्यू आहे. बॉलिंगर बँड नक्की काय सांगतोय आपल्याला. बॉलिंगर बँड सांगत होता एम्फायसिस या स्टॉकमध्ये की एम्फायसिस स्टॉकने जी कॅन्डल तयार केली होती वीकलीवरती, आता मी परत वीकलीवरती जातोय मग म्हणजे तुम्हाला रिव्हिजन होईल. वीकलीवरती हा स्टॉक सांगतोय की यांनी 20 दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज तोडलेली आहे. या आधीच्या वीकचा जो हाय होता तो पण तोडलेला आहे, क्लोज होता तो पण तोडलेला आहे. याचा हाय आणि क्लोज बिलकुल पण या कॅन्डलनी तोडलेला आहे. याने ऑलरेडी इथला मधला जो 20 दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज आहे त्यालाही तोडलेला आहे, हेही सांगतोय स्टॉक. परत आपण जातो डेली टाइम फ्रेमवरती. डेली टाइम फ्रेमवरती तर त्यांनी सांगितले की त्यांनी अप्पर बँड पण तोडलेला आहे. MACDने तुम्हाला हे पण सांगितलंय की इथे बाय सिग्नल आहे. मग एवढं सगळं जर आपल्याला बँड सांगतोय तर आपण कशाला वाट बघायची. तर त्यामुळे आपल्याला जायचं आहे आवरली टाइम फ्रेमवरती. आवरली टाइम फ्रेममध्ये तुम्हाला बाय कुठे करायचं आहे, जिकडे या ठिकाणी सपोर्ट आहे त्या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला एक त्या स्टॉकची चांगली किंमत मिळेल. कारण याचा जो शेवटचा जो सपोर्ट आहे तो या लाईनला आहे आणि तुम्हाला या ठिकाणीच बाय करायचा आहे. कितीतरी तुम्हाला चान्स मिळत आहेत या ठिकाणी बाय करायला. इथे मिळाला, इथे मिळाला, इथे मिळाला, इथे सुद्धा मिळाला. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की या स्टॉकमध्ये बाय करताना आपण छोटी टाइम फ्रेम घ्यायची आहे. हे तुम्हाला सगळं कळालं. आता आपण जाऊया इंट्राडेच्या लोकांसाठी, ज्यांना इंट्राडेमध्ये इंटरेस्ट आहे अशा लोकांसाठी. आता मी तुमच्या समोर चार्ट ठेवलाय अदानी एंटरप्राइजेसचा. आता तुम्हाला हे बघायचं आहे पहिल्यांदा मोठ्या टाइम फ्रेमवर जाऊन की या स्टॉकमध्ये नक्की काय चाललंय. आता अदानी एंटरप्राइजेसच्या स्टॉकमध्ये गेलो आणि मी तिथे लावली डेली टाइम फ्रेम. आता या डेली टाइम फ्रेम मध्ये काय सांगतोय स्टॉक ते बघूया. आता तुम्ही बघाल की समजा या ठिकाणी आपल्याला पोझिशन घ्यायची आहे, तर समजूया की ही कॅन्डल तयार झालीच नाहीये म्हणून, बरोबर ना. मग त्याच्या आदल्या दिवसाची कॅन्डल बघूया आणि ती कॅन्डल कुठे तयार झाली हे बघूया. आता तुम्ही बघा आपण 3 पार्ट करतोय या बँडचे. एक अप्पर बँड, एक मधला बँड आणि हा खालचा बँड. जेव्हा मधला बँड आणि अप्पर बँड वरचा बँड याच्यामध्ये एखादी कॅन्डल असेल तर त्याला आपण म्हणतो बुलिश कॅन्डल. मग इथे मी आपण बुलिश आणि इथे ॲरो काढतो वरचा. हे आपण मगाशी पण बघितलं होतं. आणि एखादी कॅन्डल खाली खाली फॉर्म झाली बँडच्या, ही बँडच्या खाली आहे. या ज्या कॅन्डल आहेत त्या खाली आहेत, म्हणजे इथे कुठला व्ह्यू आहे, बिअरिश व्ह्यू आहे. म्हणजे असं आपल्याला वाटतंय की स्टॉक खाली पडणार आहे. आपल्याला डेली टाइम फ्रेमवरती हे कळालं की या स्टॉकमध्ये बिअरिशनेस आहे, म्हणजे आपल्याला तिथे सेलची पोझिशन घ्यायची आहे. आता आपण जे बघतो ते इंट्राडे साठी आहे, हे लक्षात घ्या. आता परत आपण जातोय 1 आवरली चार्टवरती. आता 1 आवरली चार्टमध्ये काय सांगतंय, 1 आवरली चार्टमध्ये सांगतंय की इकडे बिअरिशनेस आहे. हा पूर्णपणे कॅन्डल फॉर्म झाली आहे, ती खाली कॅन्डल फॉर्म झाली आहे. मग जेव्हा बिअरिशनेस आहे तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सेल करायचा आहे. कुठे सेल करायचा आहे, तर जोपर्यंत स्टॉक वरती येत नाही, जास्त किमतीला येत नाही, तोपर्यंत सेल नाही करायचा आहे. मग आपल्याला सेलची पोझिशन कुठे इथे मिळू शकते, जिथे त्या बँडला तो सपोर्ट करतोय, मधल्या बँडला. त्याने वरच्या बँडला टच केलंय का, तर वरच्या बँडला टच केलेलं नाही. तो एक्झॅक्टली मधला बँड आणि ही 50 दिवसाची जी मुव्हिंग ॲव्हरेज आहे तिथेच तो ट्रेड करताना दिसतोय आणि तिथेच आपल्याला ती पोझिशन घ्यायची आहे. मग आता ती पोझिशन कशी घ्यायची, तर ती आपल्याला इथे समजेल कशी पोझिशन घ्यायची आहे. तर हा आता तुम्ही बघताय की इथे आपल्याला सेलची पोझिशन घ्यायची आहे. सेलची पोझिशन कुठे घ्यायची आहे, तर हाय प्राइसला घ्यायची आहे. मग हाय प्राइस कुठे येते तिकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. आता हाय प्राइस आली या ठिकाणी, बरोबर. हाय प्राइस आली या ठिकाणी, मग इकडे झालाय शूटिंग स्टार तयार झालेला आहे. आणि त्यानंतर ही जी रेड कॅन्डल तयार झाली, तर तिन्ही रेड कॅन्डलनी आधीचे सगळे जे लो होते ते तोडलेले आहेत. थोडं मी झूम करतो म्हणजे तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं आहे. मी थोडं झूम करतो.
त्यानंतर मग आपण स्टॉककडे जाऊ. हां. आता इथे बघाल थोडं हे बंद हां. तुम्ही इथे बघाल तर स्टॉकनी जेव्हा हाय केला, हाय केल्यानंतर आपल्याला हा हाय जर बघाल तर हाय हा खोटा हाय आहे किंवा खोटा बुलिशनेस आहे. याचं रिझन काय आहे, की तुम्ही या कॅन्डल बघाल आणि कॅन्डलच्या खालचे जे व्हॉल्यूम बघाल, तर व्हॉल्यूम एकदम कमी आहेत आणि जेव्हा पण सेलिंग होते, तेव्हा व्हॉल्यूम हा खूप हाय होतो. हे तुम्हाला लक्षात आलं आणि आपल्याला सगळ्यात कन्फर्मेटिव्ह ती गोष्ट असेल तर ती कन्फर्मेशन कोणती आहे तर हायर टाइम फ्रेमवरती. म्हणजे तुम्ही जे वीकली चार्टवरती बघता ते सगळ्यात जास्त खरं आहे. डेली चार्टवर बघता त्याच्यापेक्षा थोडं कमी खरं आहे. आवरली चार्टवरती बघता त्यापेक्षा कमी थोडं खरं आहे आणि जेवढं टाइम फ्रेम कमी तेवढं आपल्याला त्याच्यामध्ये माहिती कमी मिळते आणि जेवढं जास्त हायर टाइम फ्रेम घेतो, जसं आपण वीकलीमध्ये बघितलं मगाशी की तिथे बुलिश सिग्नल होता. डे मध्ये बघितलं तर बुलिश सिग्नल होता, ते मॅच झालं म्हणून आपण तिकडे ट्रेड घेतला. आता अदानी एंटरप्राइजेस मध्ये आपण इंट्राडे करतोय, मग इंट्राडे मध्ये आपण टाइम फ्रेम कुठली घेतो? डे टाइम फ्रेम घेतो, आवरली घेतो, 15 मिनिटाची घेतो किंवा 5 मिनिटाची घेतो. मग त्याचा उपयोग कसा करायचा तेच तुम्हाला सांगतोय. आता इंट्राडे मध्ये आपल्याला पहिल्यांदा काय कन्फर्म करायचं होतं की या स्टॉकमध्ये बिअरिशनेस आहे किंवा बुलिशनेस आहे. मग डेवाला जो चार्ट होता त्याच्यामध्ये काय सांगितलं की या स्टॉकमध्ये बिअरिशनेस आहे कारण तो स्टॉक ची कॅन्डल जी आहे ती मधल्या बँडच्या खाली आहे म्हणजे तिथे बिअरिशनेस आहे. मग परत आपण आलो आवरली चार्टवरती सुद्धा तेच होत आहे. बँडच्या वरती किंमत थोडी जाते आणि परत बँडच्या खालीच येते म्हणजे तिथे बिअरिशनेस आहे म्हणजे ते गोष्टी मॅच झाल्या. आता आपण सेल कधी करायचा? 5 मिनिटाच्या कॅन्डलवरती ते आता आपण पाहतोय. म्हणजे जरी कॅन्डलमध्ये इथे बुलिशनेस दिसत असेल तरी तो फेक कॅन्डल आहे. तुम्हाला फसवण्यासाठी कॅन्डल तयार केलेली आहे. तीच आपल्याला कशी ओळखायची आहे ते व्हॉल्यूमच्या दृष्टीने तुम्हाला सांगितलं की व्हॉल्यूम कमी आहे आणि इकडे जी स्पिनिंग टॉप झाली इथे आपल्याला इकडे पूर्णपणे दिसतोय की उलटा हॅमर आहे म्हणजे किंवा आपण म्हणू शकतो शूटिंग स्टार झालाय आणि ही जेव्हा रेड कॅन्डल तयार झाली तर या रेड कॅन्डलनी या आधीच्या तिन्ही कॅन्डलचा जो लो होता तो तोडलेला आहे. त्याचा ओपन होता, क्लोज होता, सगळ्या गोष्टी तोडलेल्या आहेत. म्हणजे जो 3 कॅन्डलस्टिक पॅटर्नचा रूल जो सांगितला म्हणजे 3 कॅन्डलस्टिक रूल जो त्याला म्हणतात की जी पण कॅन्डल आहे तयार होणारी बुलिशमध्ये तो मगाशी रूल सांगितला तो बिअरिश मध्ये काय रूल असणार आहे की लोअर लो लोअर हाय हा जो उतरणाऱ्या किमतीचा जो रूल आहे किंवा डाऊन ट्रेंडचा जो रूल आहे त्याच्यामध्ये आपण काय बघितलं डाऊन ट्रेंड कशामध्ये येतो जेव्हा लोअर हाय होतात आणि लोअर लो होतात तेव्हा. मग जेव्हा हा कॅन्डलचा लो आहे तो आधीच्या कॅन्डलच्या लो पेक्षा खाली आहे. या कॅन्डलचा जो हाय आहे तो आधीच्या कॅन्डलच्या हाय पेक्षा खाली आहे. म्हणजे आपल्याला इथे समजतंय की इथे आपल्याला डाऊन ट्रेंड सुरू होणार आहे आणि इथे आपण सेल करायचा. आता हा आपण जेव्हा आपण सेल करतो तेव्हा स्टॉप लॉस कुठे लावायचा तेही तुम्हाला सांगतो. ज्या ठिकाणी आपल्याला कन्फर्मेशन मिळालं त्या कॅन्डलचा जो हाय असतो तो त्याचा स्टॉप लॉस असतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हा जो हाय दिसतोय हा स्टॉप लॉस आहे आणि त्यानंतर परत स्टॉकमध्ये एवढी पडझड झाली. कुठे पण इकडे एक प्रयत्न केला स्टॉप लॉस हंटिंगचा पण आपला स्टॉप लॉस हा आधीचा हाय होता. हे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आणि इकडे जरी आपण गेलो एम्फायसिस वरती तर याला जरी आपण 1 आवरची टाइम फ्रेम वरती जाऊया म्हणजे आपल्याला कळेल 1 आवरच्या टाइम फ्रेम वरती हा जो स्टॉप लॉस आपला जो असणार आहे याच्यामध्ये तो लो असणार आहे कारण आपण तिथे बाय करतोय. हा जो लो आहे हा आपला स्टॉप लॉस आहे. मग जेव्हा पण आपण इथे बाय केलं तेव्हा इथे पण आणि इथे पण प्रयत्न केला स्टॉप लॉस करायचा पण आपला जो शेवटचा जो लो आहे तो कुठेच टच झाला नाही. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे आपण बाय करतो इथे आणि त्याचा स्टॉप लॉस थोडा खाली ठेवतो म्हणजे आपला स्टॉप लॉस हिट होत नाही. म्हणजे तुम्हाला समजलं असेल मी काय म्हणतोय त्या. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. क्लोज करतो. हां.
म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की या स्टॉकमध्ये किती पडझड झाली आणि ते आपण कसं ओळखायचं. सगळ्यात बेसिक पोझिशनल असेल तर विकली टाइम फ्रेम, डेली टाइम फ्रेम आणि तुम्हाला पोझिशन जी पण घ्यायची आहे तर ती आवरली टाइम फ्रेम वरती घ्यायची आहे. जे इंट्राडे प्लेयर आहेत त्यांनी डे टाइम फ्रेम, आवरली टाइम फ्रेम आणि त्यामध्ये पोझिशन घ्यायची असेल तर 5 मिनिटाच्या किंवा 15 मिनिटाची कॅन्डल पण बघू शकता. आता फॉर एक्झाम्पल आता मी इथे 15 मिनिटं केली तर इथे तुम्हाला दिसतोय की कॅन्डलनी बिअरिश सिग्नल दिलाय. बर, आता ह्या गोष्टी तर झाल्या, पण तुम्ही कुठल्या ठिकाणी ज्या पॅटर्न तयार होतात किंवा कुठल्या ठिकाणी आपण बाय किंवा सेल करायचं आहे हे पण महत्वाचं आहे. बाय करायचं असेल तर लोअर बँडच्या ठिकाणी बाय करायचं आहे, हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं पहिल्या व्हिडिओमध्ये. आणि सेल करायचं असेल तर जो अप्पर बँड आहे त्या ठिकाणी सेल करायला लागेल, तरच आपल्याला फायदा होईल. इथे बिलकुल पण बाईंचा सिग्नल नाहीये. इथे जरी त्यांनी हॅमर पॅटर्न नाही म्हणू शकत, दोजी तयार झाली समजा, तर इथे बाय करायचं नाहीये, कारण अदानी एंटरप्राइजेसमध्ये बिअरिश लोकांची ताकद आहे तर तिथे सेलच करायचं. आणि एम्फायसिस मध्ये बुलिश लोकांची ताकद आहे तिथे बायच करायचं. बाय कुठे करायचं आहे? लोअर बँडला. सेल कुठे करायचं आहे? अप्पर बँडला. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट आहे की यामध्ये हर्डल कुठले येऊ शकतात. हर्डल म्हणजे त्यामध्ये अडथळे कुठे येऊ शकतात. समजा या सेल कॉल केला आपण तर त्याचा अडथळा म्हणजे मधला बँड असतो. तेव्हा लक्षात ठेवा की केव्हा पण आपण एका इंट्राडे मध्ये ऍटलिस्ट जेव्हा तुम्ही बाय करता लोअर बँडला तर पहिलं टार्गेट जे असतं ते मधला बँड असतो, हे लक्षात ठेवा. आणि सेकंड टार्गेट किंवा लास्ट टार्गेट जे असतं ते अप्पर बँड असतो, बरोबर. आणि तुम्ही जेव्हा सेल करता तेव्हा पहिलं टार्गेट हा परत मधला बँड असतो आणि शेवटचं टार्गेट जे असतं तो लोअर बँड असतो जो इथे फॉर्म झालेला आहे. आणि जेव्हा एकदा लोअर बँडच्या ठिकाणी कॅन्डल तयार झाली त्यानंतर दुसऱ्या कॅन्डलनी त्याचा लो ब्रेक केला नाही, तिसऱ्या कॅन्डलनी लो ब्रेक केला नाही, याचा असा अर्थ होतो की इथे आपल्याला प्रॉफिट बुक करायला पाहिजे. जिथे कुठेतरी फुलस्टॉप मिळतो किंवा कॉमा मिळतो किंवा ज्या ठिकाणी ती मुवमेंट थांबली जाते त्या ठिकाणी आपल्याला आपलं प्रॉफिट बुकिंग करणं महत्वाचं आहे. आता मी सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. बघा, कुठलाही रॉकेट सायन्स नाहीये. थ्री कॅन्डलस्टिक रूल म्हणजे काय फार मोठी रॉकेट सायन्स सांगत नाहीये मी तुम्हाला. अप ट्रेंडमध्ये हायर हाय आणि लोअर हाय हे लक्षात ठेवा. डाऊन ट्रेंडमध्ये लोअर लो आणि हायर लो हे लक्षात ठेवा. म्हणजे नवीन होणारी कॅन्डल अप ट्रेंडमध्ये हाय असली पाहिजे पहिल्या कॅन्डलपेक्षा, मग त्याचा हाय पण हाय असला पाहिजे आणि लो पण हाय असला पाहिजे, हे महत्वाचं. क्लोज पण हाय असला पाहिजे, हे महत्वाचं. तसं डाऊन ट्रेंडमध्ये लोअर लो लोअर हाय म्हणजे पहिल्या कॅन्डलपेक्षा आत्ताचा कॅन्डलचा हाय हा कमी असला पाहिजे, लो सुद्धा कमी असला पाहिजे, क्लोज सुद्धा कमी असला पाहिजे. यालाच म्हणतात डाऊन ट्रेंड आणि अप ट्रेंडची भाषा किंवा तीन कॅन्डलस्टिक रूल, बरोबर. तुम्हाला बिलकुल पण मी तुम्हाला थोडं हे ॲडिशनल काही त्यामध्ये टाकून सांगणार नाही, पण तुम्हाला हे ऑलरेडी मी बेसिक पहिल्या चार्टच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे. मला वाटते खूप छान माहिती सांगितली आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हे इंट्राडेमध्ये कसा चार्ट वापरायचा, इंट्राडेमध्ये कसा बॉलिंगर बँड वापरायचा आहे, डे टाइम फ्रेमवरती कसा बॉलिंगर बँड वापरायचा आहे. आणि जे लोक कॉमेंट करतील आणि जास्त लाईक देतील त्यांना मी खरंच बॉलिंगर बँड बुलिश बिअरिश कसे तयार करायचे किंवा आतापर्यंत आपण मारूबोजू शिकलो किंवा दोजी शिकलो त्याचे कसे काय चार्ट लिंकवरती करायचे ते पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला नक्की विसरू नका. त्यामुळे तुम्हाला सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. तुम्ही शक्य असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर 10 लोकांना तरी ॲटलिस्ट व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवा, फॅमिली फ्रेंडच्या ग्रुपमध्ये पाठवा. म्हणजे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल. माझं एकच उद्दिष्ट आहे, प्रत्येक घरामध्ये एक तरी ट्रेडर बनला पाहिजे आणि प्रत्येकाने शिकूनच ट्रेडिंग केली पाहिजे. आणि शिकल्याशिवाय तुमच्याकडे पैसा आणि धन येणार नाही, हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.